वगैरे बॅच करणार त्यांना बोलायचं मला पुस्तक द्या म्हणून बुक स्टोअरमध्ये जायचं सेकंड हँड बुक विकत घ्यायची टेक्निक सांगतो काय टेक्निक सांगतो शॉर्टकट टेक्निक सर तुम्हाला ॲडजस्टमेंट येत नाही डिप्रिसिएशन इथे दिलं आहे सर डिप्रिसिएशन बरोबर डिप्रिसिएशन सपोज येत नाही काय करायचं सर इथे जायचं लिहिले डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फर्स्ट इफेक्ट अँड डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर असेट ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट आता हे तर तुम्हाला समजेलच ना डिडक्ट ऑन पर्टिक्युलर असेट ऑन बॅलन्स शीट दिस इज असेट ऑन बॅलन्स शीट असेट साइड डिडक्ट ऑन पर्टिक्युलर असेट म्हणजे काय तर जी असेट सांगितली ती सपोज बिल्डिंगला 10% डिप्रिसिएशन लेस डिप्रिसिएशन 9,000 इथे 81,000 ओके आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड सरळ सरळ दिले आहे काही बोलायचं गरज नाही तुम्ही डिटेल स्टडी आणि उगाच काहीतरी डाऊट्स कारण जर तुम्हाला खूपच ॲडव्हान्स स्टडी करायचं आहे तर लिहून घ्या एक पुस्तक ॲडव्हान्स अकाउंट एसचन अँड कंपनीचं खूप मोठं बुक आहे ॲडव्हान्स अकाउंट एसचन अँड कंपनी त्यामुळे सर काय बाय ॲडव्हान्स अकाउंट बाय एसचन अँड कंपनी नहीं क्या हो गया हाँ नाही अजून सुरवायचं आहे तर मला काय सांगायचं की तुम्ही एक्झाम ओरिएंटेड स्टडी करा नाही तर उगाच इकडचं तिकडचं खूप बुक्स खूप मोबाईलवरचं किंवा अजून खूप काही ते ॲप्स वगैरे किंवा यूट्यूबचं काही असतं हे सगळं कन्फ्यूज होणार तुम्ही विनाकारण हाँ एडजस्टमेंट नंबर 1 क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 4,000 अँड फिनिश गुड्स 12,000 आता आपला आन्सरचा सेकंड पार्ट सुरू होतो आफ्टर 50 मार्क्स क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट होतात एक बॅलन्स शीट असेट साइड इथे याचं क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियल आणि फिनिश गुड्स असेट साइड लिहा रॉ मटेरियल क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल त्याच्या खाली लिहायचं अंडरलाइन करून सॉरी क्लोजिंग स्टॉक अंडरलाइन करून रॉ मटेरियल अँड फिनिश गुड्स रॉ मटेरियल 4,000 अँड फिनिश गुड्स 12,000 16,000 टोटल आणि नेहमी लक्षात ठेवा की एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज 2 इफेक्ट जर 2 इफेक्ट नाही केले तुम्ही तर तुमचा प्रॉब्लेम कॅरी होणार हा एक इफेक्ट झाला रॉ मटेरियल आणि फिनिश गुड्स दूसरा इफेक्ट बैलेंस शीट असेट साइड आणि ट्रेडिंग क्रेडिट बाय क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियल and finished goods. दोन इफेक्ट कंप्लीट झाले तुम्हाला 2 पैकी 2 मार्क प्रोवाइड डिप्रिसिएशन ऑन लँड एंड बिल्डिंग 5%. लँड एंड बिल्डिंग 90,000. काही लोकांनी कोणती व्हॉट्सॲपला विचारलं होतं की लँड एंड बिल्डिंग आहे डिप्रिसिएशन कसं चार्ज करायचं असं कसं आहे की लँड हॅज नो डिप्रिसिएशन बिकॉज लँड इज अ नेवर डिस्ट्रक्टेबल फॅक्टर बट बिल्डिंग इज अ डिप्रिसिएबल असेल. लँड एंड बिल्डिंगचं कंबाईन केलेलं असेल तर तिचं डिप्रिसिएशन असतं ते ॲक्च्युअली बिल्डिंगचं डिप्रिसिएशन असतं. बिल्डिंगचं डिप्रिसिएशन किती पर्सेंट सांगितलं तर 5%. लेस डिप्रिसिएशन 5%, 4,500.
आउटरला किती येणार 85,500 85,500 ओके. सेकंड इफेक्ट प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट साइड. Depreciation on land and building 4,500. Land and building 5%. 5% के ना अपन सेकंड इफेक्ट झाला. असेट साइडला मायनस केले आपण लँड अँड बिल्डिंग मधलं. आणि प्रॉफिट अँड लॉस डेबिटला लँड अँड बिल्डिंग डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग. सेकंड फर्निचर 10%. Okay, furniture less depreciation 10%. 1,000 चा 10% किती येणार 100 900 बरोबर. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिटला फर्निचर 100. तर त्याच्यावर काय लिहिलं? Depreciation on land and building 4,500. Furniture 100. Okay. And third one, plant and machinery 5%. Less depreciation. 70 का पाई किती येणार 3,500. 3,500 minus 2 66,000. 66,500. Second effect 3,500. Profit and loss account का डेबिटला फर्निचर ना plant and machinery. 3 plus 4 7 8 8,100 बरोबर आहे. 4 plus 3 7 8 8,100 total depreciation. Clear? P&L is plant and machinery. Today. Next one. Insurance paid for 15 months up to June 15. इन्शुरन्स आता काय झालंय ते इन्शुरन्स किती आहे 1500. लास्ट टाइम मी प्रॉब्लेम करून व्हॉट्सॲपवर टाकला होता मला. त्याच्यामध्ये तिथे मला वाटतं सॅलरी रुपीज 10,000 फॉर 10 मंथ्स लिहितो ब्रॅकेटमध्ये 10 मंथ्स लिहिलेलं. हां आता बघा आवाज येतो का? लास्ट टाइम काय झालं होतं की काही दिवस 10,000 होती सॅलरीची प्रॉब्लेम पण तुम्ही मला पाठवलं तुम्ही पाठवलं मला माहिती नाही तुम्ही सोडून घेऊन पाठवलं होतं काय झालं तर सॅलरी 10,000 होती सॅलरी 10,000 फॉर 10 मंथ्स बॅकमध्ये दिली 10 मंथ्स 10,000 दॅट मीन्स 1,000 फॉर 1 बरोबर म्हणजे 2 मंथची सॅलरी काय होती पेंडिंग होती आउटस्टँडिंग होती म्हणून मी तिथे ॲड केली होती 2,000 सॅलरी आउटस्टँडिंग आणि सेकंडली पोस्टफुल IPT दॅट इज अ हिडन ॲडजस्टमेंट. आपल्याला ते लोक सांगायचे ते तुम्ही करावं पण नक्की करायचं म्हणून त्याला हिडन ॲडजस्टमेंट असं म्हणतात. आता इथे काय सांगितलं सॅलरी 15,000 इज फॉर 15 मंथ्स. आपले इयर्स किती इयर्स मंथ्स असतात 12 मंथ्स and 15,100 for 50 months. That means 100 for every month, 1 month.
बरोबर ना, म्हणजे आपण 3 monthsची एक्स्ट्रा पेमेंट केलेली आहे इन्शुरन्स. ओके, that means 300 salaries insurance premium is prepaid. लेस prepaid लेस होता है. prepaid 300 1500 minus 300 1200 and 300 goes to asset side. Prepaid insurance. हाँ, प्रीपेड इन्शुरन्स 300. आता पुन्हा तुम्हाला प्रीपेड इन्शुरन्स ॲडजस्टमेंट माहीत नसेल तर तुम्ही काय करायचं, तो चार्ट तुम्ही सांगितला त्याच्यामध्ये जायचं, तुम्ही प्रीपेड एक्सपेन्स दिलेले आहे. एनी प्रीपेड एक्सपेन्स लेस फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्स अँड सेकंड गोज टू असेट्स. पुढे write off bad days rupees 400 less from debtors. Bad days 400 किती येणार 25,000. आता हे इररला का लिहिले तर त्याच्यावर अजून एक ॲडजस्टमेंट आहे. दिस इज नॉट फायनल अमाउंट. सो 400 सेकंड इफेक्ट गोज टू प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड टू बॅड डेज. Okay. Outstanding expense, salary and wages. सॅलरीच्या बाबतीत काय लिहिलं आहे? कुठे घेऊ शकता तुम्ही? हो. इथे मला जागा कमी पडणार म्हणून तुमच्याकडे फुल पेज आहे, तुम्ही अगदी स्पेशियस राहा, गुड हँडरायटिंग मध्ये लिहा. नंतर कॅल्क्युलेशन करताना काही प्रॉब्लेम झाले नाही पाहिजे. अशी केअरफुली राहूनच लिहायचं. टाईमचं तुम्ही पर्टिक्युलर मॅनेजमेंट करायला लागेल तुम्हाला, नाहीतर एकाच प्रॉब्लेममध्ये वेळ संपून जाईल. Outstanding salary and outstanding wages. Salary, outstanding expenses, add in particular expense. So add in salary, add outstanding 1,500, 9,500. And second effect goes to liability side. Outstanding salary 1,500. दूसरी बात ऐसी है कि कई लोग क्या करेंगे, सैलरी लिखते समय इसका सेकंड इफेक्ट निकालते समय क्या करेंगे मालूम है, 9,500 बोला रॉन्ग हो गया. जो तुमने प्लस किया वो माइनस किया और माइनस किया वही उसका सेकंड इफेक्ट. कई लोग डिप्रिसिएशन क्या करते हैं, माइनस करते हैं 85,500, तो ये इस अमाउंट का सेकंड इफेक्ट जाएगा. कई लोग 85,500 बॅड डेट्स देगा 400. ते ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहे, त्याचा एकच इफेक्ट होतो आणि ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्याचे 2 इफेक्ट होतात. म्हणून हा एक इफेक्ट आणि हा दुसरा इफेक्ट. नेहमी लक्षात ठेवा, ॲडजस्टमेंटचे 2 किंवा 3 इफेक्ट होतात. काही ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होतात. फॉर एक्झाम्पल गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड द क्लेम. असं असे जे 3 इफेक्ट होते. आउटस्टँडिंग वेजेस 2,100. ॲड इन वेजेस, ॲड आउटस्टँडिंग 2,100. 18,100. Second effect, balance sheet liability side, outstanding wages 2,100. 2,100.
Reserve for doubtful debts 5% on debtors. Adjustment number 6. Reserve for doubtful debts 5% on debtors. Less from debtors, less RDD. RDD reserve for doubtful debts 5%. 25 का 5% किती येणार? 1250 माइनस करा. बरोबर आहे का? चेक करा. RDD goes to profit and loss account debits. To RDD 12. And last adjustment, goods withdrawn by society for its own use 2000. That is drawing trading account credit side by परचेज से माइनस कर सकते हो, लेकिन मैं यहाँ पे इस टाइप से दिखा रहा हूँ. बाय गुड्स विथड्रॉ. हाँ, गुड्स विथड्रॉन 2000. And second effect, less from capital, less drawing. 2000. 180 minus 2, 170. Clear and handwriting? हाँ. हाँ, 190 minus 2, 170. Okay. Closing stock 16,000. Goods withdrawn 2,000. Right. Closing stock first adjustment का second adjustment. बरोबर है. First adjustment number 1. Stock as on 31st March. Raw material finished. हाँ, त्याचे दोन इफेक्ट होतील. एक क्रेडिट बॅलन्स शीट असेल. ट्रेडिंग मध्ये पण ठीक. तो ग्रुप मध्ये मला वाटतं ऍक्टिव्हिटी बरोबर आहे. बंद झाला का? आपण आता 25 तिकडचं चार्जिंग बघा, त्याचं चार्जिंग बघा. आपण आता 25 मार्क्सचा प्रॉब्लेम कंप्लीट केला. हे तर फुल आहे. 15 marks for It's a full day. 10 marks for adjustment and remaining 5 marks for total. आता आपण काय करायचं? तुमचं इनरचं कॉलमचं काही आउटरला घ्यायची राहिली का टोटल चेक करायचं. इकडचं काही प्लस मायनस करून राहिले का चेक करायचं. असेल तर सरळ सरळ काय करायचं त्याने. हाँ किती येते बघा. 70 135 हाँ 135 आणि ग्रॉस प्रॉफिट नाही हे टोटल किती येते. 103,600 600 and 135. हां 135 is a bigger amount. बरोबर ना. So write both the side 1,35,000. 2,000 goods withdraw adjustment last adjustment. सत्य बसत मधून नाही मारत. बसत मधून नाही मारत.
चालू शकतं परचेस मधनं, असं काय नाही. मी काय केलं, परचेस मधनं मायनस न करता क्रेडिट काय केलं. शेवटी काय होतं, टोटलिंग करताना तुम्हाला बेसिक फंडा सांगतो, टोटलिंग करताना ह्या टोटलमधनं हे मायनसच होणार. नाही नाही, हे पण बरोबर आहे इफेक्ट आणि तो पण बरोबर. आता जीपी बघा, चेक करा किती आलं. 135. 31,400 GP. हाँ 31,000. इकडे कमी पडतात म्हणून इकडे लिहितो. त्याला न्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट. सर तू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स किती दिले 12 आहे का? मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स 12,000. आणि त्याच्यावर काय 18,000 आहे 18,100. ग्रॉस 60,000 plus 2,100. हां जीपी आला सगळ्यांचं 31,400. बरोबर आहे का. जीपी गोज टू ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट साइड बाय ग्रॉस प्रॉफिट 31,000. ओके. आता इकडचं काय प्लस मायनस करायचं आहे का चेक करायचं आपण. प्लस केले, मायनस केले, हे प्लस केले ना. आता डेबिट साइडची टोटल करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. हा 31,900. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल करा. कदाचित काय मी माझं पण कॅल्क्युलेशन रॉंग होईल किंवा दुसऱ्या कोणाचं पण रॉंग होऊ शकतं. किती आलं. नेट प्रॉफिट तुझं 10,000 पडणार. टोटल किती आली. डेबिट साइड 150. हा 21. 31,900. $10,050. 10050 ना. बिगर टोटल अमाउंट इकडे द्यायची. 31,900. आणि नेट प्रॉफिट जर प्रॉफिट झाला तर इकडे येईल बघा. आणि समजा इकडे लॉस झाला तर इकडे तो मायनस करायचा. आता प्रॉफिट झाला म्हणून आपण ऍड करायचं. ऍड NP 10050 प्लस करा 188,050. 188,050. ओके 188,050. हाँ हाँ
ॲड इन कॅपिटल. नेट प्रॉफिट ॲड इन कॅपिटल. हा शेअर कॅपिटल. हा आता इकडची टोटल करा काही लोकांनी. इकडे काय राहिलं का फायनल करायचं? काही लोकांनी इकडची करा, काही लोकांनी इकडची करा. 245,650. टॅली आहे हा टॅली आहे. 245,650. हा आता लिहिली. एवढं केलं तर 30 आउट ऑफ 30 मार्क्स. नाही आहे. झालं क्लिअर झालं. पुन्हा एकदा बघा सांगतो. ट्रायल बॅलन्सला दोन साईड असतात. लिहून द्या पाहिजे असेल तर. ट्रायल बॅलन्सला दोन साईड आहेत. एक डेबिट साईड आहे, एक क्रेडिट साईड. ज्या लोकांना गरज आहे त्यांनी लिहून द्या. फायनल अकाउंटच सांगतो मी. शॉर्टकट टेक्निक सांगतो. काही लोकांना माहीत नसेल पाहिजे. ट्रायल बॅलन्सला दोन साईड आहेत. एक डेबिट आहे, एक क्रेडिट आहे. डेबिट साईडचे जे सगळे आयटम आहेत त्याचं पोस्टिंग कुठे होईल? ट्रेडिंग डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट और बॅलन्स शीट असेल. पेज नंबर किती आहे? हे असं जनरल सांगतो. प्रॉफिट बघा, डेबिटचं पोस्टिंग कुठे होईल? ट्रेडिंग डेबिट और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट और असेट्स. या तीनापैकी एकाच ठिकाणी होईल. डबल पोस्टिंग होणार नाही. आणि क्रेडिटचं जे पोस्टिंग आहे, क्रेडिट साईडचं फायनल अकाउंटचं जनरल. क्रेडिट साईडचं पोस्टिंग कुठे होईल? तर ट्रेडिंग क्रेडिट और प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट और लायबिलिटी यापैकी एकाच ठिकाणी होईल. डबल पोस्टिंग होणार नाही. जर डबल पोस्टिंग झालं तर ते रॉंग असते. आणि जर एखादा डेबिटचा पर्टिक्युलर आयटम क्रेडिटला जाणार असेल, ट्रेडिंग क्रेडिटला जाणार असेल, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला जाणार असेल किंवा लायबिलिटीला जाणार असेल तर तो मायनस होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल परचेज रिटर्न, सॉरी सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न प्रॉब्लेममध्ये कुठे बघा? प्रॉब्लेममध्ये डेबिट लाईन. सेल्स रिटर्न डेबिट लाईन. मग तो ॲज पर अवर रूल डेबिटला गेला पाहिजे होता, बरोबर ना? पण तो नाही झाला. तो काय होतो? तो क्रेडिटला जातो पण मायनस होतो.
समजते का हे एवढं टेक्निक जर फॉलो केलं ना तुम्ही तरी तुमचं पोस्टिंग नीट होतं. हां